नमस्कार मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो एक आदर्श, एक श्रीमंत योगी आणि रयतेचा राजा. मराठी साहित्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली पुस्तके जसे की श्री शिवभारत, शक्कल ते शिवराय, राजा शिवछत्रपती, श्रीमान योगी या शीर्षकामध्ये महाराजांविषयी जो आदर आहे, जी कृतज्ञ आहे ती आपल्या मनाला स्पर्श करते. पण दुसरीकडे इतिहासाच्या मांडणीत अशी काही पुस्तके आहेत ज्यांच्या शीर्षकात महाराजांचा उल्लेख हा एकेरी आढळतो. मग ते प्रबोधनकार ठाकरे यांचं दगलबाद शिवाजी असो की कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता. एका बाजूला छत्रपती हा आदरातीर्थ शब्द आणि दुसरीकडे शिवाजी हे नाव. हे वाचताना मनाचा खटका नक्कीच उडतो. पण ही शीर्षक अशी का बरं दिली असावी? लेखकांचा उद्देश अनादर करणं होतं की नावामागच्या माणसाला शोधणं होतं? मित्रांनो, सगळ्यात आधी विचार करूया त्या खटकणाऱ्या शीर्षकाचा. गोविंद पानसरे यांनी छत्रपती हे विशेषण न लावता केवळ शिवाजी असं नाव का वापरलं असावं? यामागचं कारण म्हणजे त्यांना महाराजांना केवळ एक मूर्ती म्हणून पुजायचं नव्हतं, तर त्यांना महाराजांमधला माणूस आणि लोकनेता जगासमोर आणायचा होता. जेव्हा आपण एखाद्याला देवत्व देतो तेव्हा आपण त्यांचे विचार आचरणात आणणं सोडून देतो. पानसरे यांनी महाराजांचा इतिहास हा देवाचा चमत्कार नाही, तर एका सामान्य माणसाने आपल्या कर्तृत्वाने निर्माण केलेलं स्वराज्य म्हणून मांडायचं होतं. प्रबोधनकरांच्या दगलबाद शिवाजी यातील दगलबाद शब्दाचा अर्थ काय? असाच काहीसा प्रकार प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाच्या बाबतीत घडला. दगलबाद शिवाजी हे शीर्षक वाचून कोणाचंही रक्त सळसळेल. पण पुस्तकाच्या आत डोकाडोकी समजतं त्यांनी आदराने नाही तर उपरोधाने sarcastically दिलं होतं. त्या काळी जे परकीय इतिहासकार महाराजांना कपटी किंवा दगलबाज म्हणायचे, त्यांच्या थोबाडात मारण्यासाठी प्रबोधनकारांनी हा शब्द वापरला. शत्रूसाठी जे दगलबाज होते ते आपल्या रयतेसाठी जाणता राजा होते हे त्यांना सिद्ध करायचं होतं. गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातील सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्यांनी महाराजांचा इतिहास जात आणि धर्माच्या चौकटीतून बाहेर काढला. त्यांनी सिद्ध केलं की छत्रपती शिवाजी महाराज इथल्या मातीतल्या प्रत्येक अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे आणि मावळ्याचे आधारस्तंभ होते. आज आपण जेव्हा हे पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला समजतं की महाराजांचे गड किल्ले जिंकणं जितकं महत्वाचं होतं तितकंच महत्वाचं महाराजांचं प्रशासकीय निर्णय हे होते. मग ते झाड तोडण्याबाबतचे आज्ञापत्र असो किंवा स्त्रियांच्या सन्मानाचा कायदा. हे पुस्तक आपल्याला महाराजांच्या जय जयकाराच्या पलीकडे घेऊन जातं. त्यांचे विचार आपल्याला आयुष्यात कसे उतरायचे हे शिकवतात. शेवटी शीर्षक एकेरी असलं तरी त्यातून व्यक्त झालेली कृतज्ञता आणि मांडलेला इतिहास हा लाख मोलाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की आजही आपल्या अंगावर शहारे येतात. त्यांच्यावर हजारो पुस्तकं लिहिली गेली, नाटकं लिहिली गेली, पोवाडे गायले गेले. पण तरीही एक प्रश्न उरतोच की आजच्या लोकशाहीच्या काळातही एका राजाचा एवढा उदौद का होतो? का आज ही शिवजयंती इतक्या उत्साहात साजरी केली जाते? आज आपण कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या गाजलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकातील पहिल्या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे आगळा राजा शिवाजी. कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणतात की शिवाजी महाराजांवर आजवर बरंच काही लिहिलं गेलंय. कथा, कादंबऱ्या, चरित्र आणि चित्रपटही आलेत. पण दुर्दैवाने सामान्य माणसाच्या मनात जी प्रतिमा तयार झाली आहे ती इतिहासाशी पूर्णपणे प्रामाणिक आहे का? आपण महाराजांना फक्त एका चमत्कारी किंवा दैवी रूपात पाहिलं, पण त्याच्या कार्यामागची प्रेरणा आणि कारण समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे. आज आपण लोकशाहीत जगतो. सरंजामशाही आणि राजेशाही आता कालबाह्य झाली आहे. जगातील अनेक देशांनी राजेशाही नाकारली आणि लोकशाही स्वीकारली. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एका सरंजामशाही काळातलेच. मग प्रश्न पडतो की ज्या राजेशाहीला आपण नाकारलं त्याच काळातल्या एका राजाची आठवण आपण आजही का ठेवतो? काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात, त्यांच्या व्यवहारात आणि चरित्रात जे आजही आपल्याला स्फूर्तिदायक वाटतं? इतिहासात अनेक राजे होऊन गेले, पण त्यांचं नाव आज फक्त इतिहासाच्या पानावर उरले आहे. कोणाची जयंती किंवा पुण्यतिथी आज साजरी होत नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एवढ्या अफाट आणि उत्सवात इतक्या मोठ्या प्रदेशात का साजरी केली जाते? इतर राजांपेक्षा या राजाचं वेगळेपण असं काय होतं? या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे शिवकालीन किंवा त्या आधीच्या इतर राजांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी असं काय वेगळं केलं ज्यामुळे ते आजही रयतेचे राजे मानले जातात? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं हेच वेगळेपण समजून घेणं म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवचरित्र समजून घेणं आहे. पानसरे यांनी या पुस्तकात महाराजांच्या अनेक अशा पैलूवर प्रकाश टाकला आहे जो आपल्याला एका नव्या दृष्टिकोनातून विचार करायला लावतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की महाराजांनी रयतेसाठी काय केलं होतं आणि ते खरोखरच कोणाचे राजे होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय.